आमलेट पावची हातगाडी चोरी करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद। दिनांक 8/3/2025 रोजी फिर्यादी नामे आलिम जाफर शेख राहणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली की माळीवाडा बस स्थानक उज्ज्वल कॉम्प्लेक्स समोर आमलेट पावगाडी चालवतो। दिनांक 4/3/2025 रोजी अतिक्रमण काढले असल्याने त्यांनी सदर गाडी एम्पेरियल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली असता तेथून ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 176/2025 BNS 2023 चे कलम 330-303-2 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून सदरची आमलेट पावगाडी आरोपी नामे सागर दिनकर बोठे राहणार माणिक ओझर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार केदार वस्ती सोलापूर रोड अहिल्यानगर निशांत बाळासाहेब पाखरे राहणार अंबरनाथ कल्याण हल्ली राहणार केदार वस्ती सोलापूर रोड अहिल्यानगर यांनी चोरून नेल्याबाबत खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर चोरीचे आमलेट पावगाडीबाबत विचारपूस करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आमलेट पाव हातगाडी हस्तगत करण्यात आली आहे। तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कवाष्टे हे करत आहेत। सदरची कारवाई ही त्यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, योगेश कवाष्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे, अतुल काजळे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडो यांनी सदरची कारवाई केली आहे।